मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जे विद्यार्थी मिळवणं पेपर या ठिकाणी झालेला आहे। शिपाई हमाल फराज चालक त्याचबरोबर लिपिकचा या ठिकाणी पेपर या ठिकाणी झालेला आहे। पूर्णपणे या ठिकाणी पेपर झालेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराजचा कटाप कधी लागणार आहे, चालकचा कटाप कधी लागणार आहे, लिपिकचा कटाप कधी लागणार आहे आणि कटाप या ठिकाणी किती जाणार आहे, या ठिकाणी सेफ झोन का आहे, पेपर होण्यासाठी किती मार्क आपल्याला या ठिकाणी असला पाहिजे जेणेकरून आपण सेफ झोन मध्ये असणार आणि आपण या ठिकाणी पेपर पास होणार आहे आणि पुढल्या प्रक्रियेसाठी आपल्याला बोलायला जाणार आहे। तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा हा पेपर या ठिकाणी झालेला आहे। पेपरची जी पातळी हे कशा प्रकारे हे सर्व पेपर या ठिकाणी पाहिलेला आहे। चालक झालं त्याचबरोबर लिपिक झालं, शिपाई हमाल फराज हे पद या ठिकाणी आपण पाहिले कशा प्रकारे पेपर यामध्ये झालेला आहे। तर कटाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीच्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे, शिपाई हमाल फराजमध्ये पेपरमध्ये किती मार्क पडलेले आहे, चालकमध्ये किती मार्क पडलेले आहे आणि त्याचबरोबर लिपिकमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती या ठिकाणी मार्क या ठिकाणी पडलेले आहे। तर हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे कितीच्या रेशोमध्ये मुलांना मार्क पडलेले आहे याबद्दल, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा हा या ठिकाणी पेपर झालेला आहे आणि पेपर कशा प्रकारे शिपाई हमाल फराजचा जो पेपर एकदम सोपा आलेला आहे आणि चालकचा पण बऱ्यापैकी आहे आणि लिपिकचा पण बऱ्यापैकी या ठिकाणी पेपर आहे। तर यावर्षी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जे शिपाई हमाल फराज चालक झालं त्याचबरोबर ड्रायव्हर झालं, चालक ड्रायव्हर झाला आणि त्याचबरोबर लिपिक झालं, तर याचा जो कडापा हा कमी जाणार आहे। त्याचं जे कारण आहे कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जागा सर्वात जास्त आहे त्यामुळे एकाच 15च्या किंवा एकाच 10च्या रेशोने ते पोरं या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। एकाच 10चा जर रेशो त्यांना भेटला नाही तर एकाच 15चा रेशोने ते त्या ठिकाणी बोलवू शकते पोरं, तर जास्त पोरं या ठिकाणी बोलावणार आहे आणि त्याचबरोबर जे कटाप त्या ठिकाणी कमी जाणार आहे। तर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जे लिपिकचं पद आहे तर लिपिक पदामध्ये एवढ्या जागा विद्यार्थी मिळवणं तर 15च्या रेशोने जर आपण पाहिलं तर 19,500च्या आसपास विद्यार्थी पेपरसाठी ते पास केले जाणार आहे। त्याचबरोबर चालकचं जर आपण पाहिलं तर चालकच्या ज्या जागा आहे तर चालकच्या जागेसाठी जर आपण पाहिलं तर एका 10-15च्या रेशोमध्ये जर पाहिलं तर जवळपास 600 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले जाणार आहे पेपरसाठी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर या ठिकाणी क्वालिफाय केले जाणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं जे शिपाई हमाल फराजचं पद आहे तर त्यामध्ये जवळपास 13 ते 14 हजाराच्या आसपास त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी पेपरमध्ये पास केले जाणार आहे। एक लक्षात ठेवा, एकाच 10 किंवा एकाच 15च्या रेशोनं, ठीक आहे। तर एकाच 10चा रेशोने भेटला तर एकाच 15च्या रेशोने ते बोलवणार आहे। तर हेच कारण आहे कटाप या ठिकाणी कमी जाण्याचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठच्या या ठिकाणी, ठीक आहे। तर आता या ठिकाणी कटाप किती जाणार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। पहिले मी तुम्हाला या ठिकाणी चालकचा कटाप सांगणार आहे, त्याचबरोबर लिपिकचा कटाप तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर शिपाई हमाल फराजचा कटापसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिले जे विद्यार्थी मित्रांनो लिपिकचा जो पेपर आहे हा 90 मार्कासाठी पेपर झालेला आहे, बरोबर आहे, ठीक आहे। 90 मार्काचा लिपिकचा हा पेपर झालेला आहे आणि मुलांनी लिपिकचा पेपर दिलेला आहे, ठीक आहे। कशा प्रकारे आहे तर तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने माहीत आहे। तर लिपिकचा जो पेपर आहे हा 90 मार्काचा होता आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कटाप किती जाणार आहे तर लिपिकचा, तर क्लर्कचा जो कडाप आहे लिपिकचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे 90 पैकी जो कडाप जाणार आहे तर पहा 90 पैकी जो कडाप जाणार आहे कमीत कमी 60 पर्यंत या ठिकाणी कटाप लागण्याचे दाट शक्यता, 60 पर्यंत कटाप या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तुम्ही जर लिपिकचा पेपर दिला असेल मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ या ठिकाणी जर तुम्ही लिपिकचा पेपर दिला असेल तर जवळपास 60 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि जास्तीत जास्त जर लागाचा जर झाला तर मग जास्तीत जास्त जे विद्यार्थी मिळून 68 पर्यंत, ठीक आहे। 60 ते 68च्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे लिपिक पदामध्ये, ठीक आहे। एवढा काही कडाप जाणार आहे जवळपास 90 पैकी तुम्हाला 60 जरी असेल तर तरीसुद्धा आपण सेफ झोनमध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढा काही कडाप या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे लिपिक पदामध्ये, ठीक आहे। तर एवढा काही कडाप जाणार आहे, जे काही लिपिकचं पद आहे जवळपास 90 पैकी जर 60 असेल तर एवढा काही कडाप जाणार आहे। आता आपण ड्रायव्हरचा जर पाहिलं तर चालकचा जो पेपर होता तर तो 20 मार्कासाठी होता। आता 20 मार्काचा पेपर त्या ठिकाणी चालकसाठी होता, चालकचा जो कडाप जाणार आहे 20 पैकी
तर पहा 20 मार्काचा हा चालकचा पेपर होता. तर चालकचा दर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये. तर समजा 20 पैकी तुम्हाला जर या ठिकाणी 15 ते 17 असेल तर एवढाच काही कडप जाणार आहे, एवढाच काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, एवढाच काही कडप या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एवढाच कडप जाणार आहे. जे ड्रायव्हरचा पद आहे, चालकचा पद आहे, चालकमध्ये जो कडप आहे 20 पैकी जवळपास 15 ते 17च्या आसपास जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ इथला. तर एवढा काही कडप या ठिकाणी जाणार आहे. 20 पैकी 15 ते 17च्या दरम्यान या ठिकाणी कडप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. तुम्हाला चालकमध्ये ड्रायव्हरमध्ये तुम्हाला 20 पैकी 15 ते 17 जर पडले असेल तर सेफ झोनमध्ये तुम्ही आहे, एवढा काही कडप या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाईचं पद आहे. शिपाई पदामध्ये जो कडप जाणार आहे, शिपाईचा जो कडप जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा 30 मार्काचा पेपर होता. आणि पेपरचा लेवल मी पाहिला कशा प्रकारे पेपर होता. पेपर सोपा होता, एकदम हार्ड नव्हता. ठीक आहे, चांगला पेपर होता. तर या ठिकाणी जो कडप जाणार आहे, शिपाईचा जो कडप जाणार आहे 30 पैकी जो कडप जाणार आहे हा 60 पर्यंत पाहायला भेटणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा. शिपाईचा जो कडप आहे हा 20 पर्यंत कडप पाहायला भेटणार आहे. 30 पैकी 20 ते 26च्या दरम्यान. ठीक आहे, कमीत कमी 20 पर्यंत कडप देऊ शकता आणि जास्तीत जास्त जर पाहिलं तर 26 पर्यंत. 20 ते 26च्या रेंजमध्ये जर तुम्हाला असेल तर एवढा काही सेफ झोन आहे, एवढाच की कडप या ठिकाणी जाणार आहे. 20 जरी तुम्हाला मार्क असेल तर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं आशा सोडायची नाही आहे. कडप या ठिकाणी कमी जाणार आहे, कारण की 1:10-15च्या रेशोने ते पोरं त्या ठिकाणी बोलायला जाणार आहे, त्यामुळे कडप या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा शिपाईचा जो कडप आहे हा 30 पैकी जे 20 ते 26च्या दरम्यान जाणार आहे, एवढंच काही सेफ झोन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर हमालचा जर पाहिलं तर हमाल मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ 30 मार्काचा पेपर होता. 30 पैकी जो कडप जाणार हा सुद्धा या ठिकाणी 20 ते 26च्या दरम्यान आपल्याला कडप पाहायला भेटणार आहे, एवढाच काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर फराशचा पद आहे. फराशमध्ये जो कडप जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा, तर जवळपास 30 पैकी जे विद्यार्थी मिळवणं 20 ते 26च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी कडप पाहायला भेटणार आहे, एवढाच काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. जे शिपाई हमाल फराजचा पद आहे तर 30 मार्काचा पेपर होता. 30 पैकी जो कडप जाणार आहे 20 ते 26च्या दरम्यान कडप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जर आपण पाहिलं तर आपला जे पहिल्या टप्प्यामध्ये पेपर या ठिकाणी घेतला आहे शिपाई हमाल फराशमध्ये जर पाहिलं तर यामध्ये 30 मार्काचा पेपर आहे. आता यामध्ये जे क्वालिफाय होणार आहे जवळपास 20 ते 26च्या रेंजमध्ये त्या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे. आता क्वालिफाय आपण झालो म्हणजे असं नाही की आपण पेपर या ठिकाणी लागूनच गेलो, असं काही नाही. आणखीन आपली टेस्ट घेतला जाणार आहे. 10 मार्कासाठी आपली शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे आणि 10 मार्कासाठी मुलाखत होणार आहे. तर असे 50 पैकी आपलं टोटल मेरिट लागतं. पूर्ण टोटल जे विद्यार्थी मिळून आपलं मेरिट या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा. 50 पैकी मेरिट आपल्या या ठिकाणी लागणार आहे. ज्याला जास्त मार्क असणार आहे, जेवढ्या जागा असेल त्या ठिकाणी त्या हिशोबाने त्या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. तर यामध्ये 30 मार्काचा पेपर होता. 5 जर आपण झालो तर आपली शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्कासाठी घेतला जाणार आहे, मुलाखत घेतला जाणार आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून आपलं 50 पैकी निवड होणार आहे. 50 पैकी या ठिकाणी कटअप लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठबद्दल. आजच्या दाढीतच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये जय हिंद.